करकटावळी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्री मुखावडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुतीसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सगळ्यांना पाठ असणारा अभंग आहे. मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये जे कोणी राहतात त्या प्रत्येकाने गाथा असो की मालिका असो अशी समोर धरली आहे आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असा हा अभंग पाठ केलाय असा महाराष्ट्रामध्ये येथे सापडणार नाही. सगळ्यांना अभंग पाठ आहे, पण 8 पाठ असलेला अभंग सगळ्यांना कानपाठ अशा प्रकारचा आहे. आणि प्रकार या अभंगाचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं असं आहे, सगळ्यांना पाठ असल्यामुळं या अभंगाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष अशा प्रकारचं होतं. आज आपल्या या नर्मदेच्या प्रदक्षिणेच्या निमित्ताने पहिलं कीर्तन जे आहे ते पहिलं कीर्तन आहे. आणि पहिलं कीर्तन असल्यामुळं कोणतेही कार्य करत असताना मंगल करावं असा शास्त्राचा निर्धार जो आहे तो शास्त्राचा निर्धार अशा प्रकारचा असतो. कोणतेही कर्म करत असताना तुम्ही बघा, आता रोज आपली पूजा जी आहे ती पूजा अशा प्रकारची होते. त्या पूजेमध्ये पहिल्यांदा मंगल करत असताना कोणाचं जर स्मरण करायचं असेल तर ते गणपतीचं स्मरण जे आहे ते स्मरण अशा प्रकारचं केलं जातं आणि नंतर बाकीच्या सगळ्या विधी ज्या आहेत त्या विधी चालू होत असतात. म्हणजे ते मंगल जे आहे ते मंगल अशा प्रकारचं करायचं असतं. म्हणून प्रस्तुत अभंग जो आहे तो हा अभंग सुद्धा मंगलाचरणामधला अभंग जो आहे तो मंगलाचरणामधला अभंग आहे. आणि हा अभंग मंगलाचरणामध्ये असल्यामुळं हा अभंग सुद्धा मंगलकारक अशा प्रकारचा आहे. या अभंगाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, ज्यावेळेस कीर्तन सुरू होतं त्यावेळेस कीर्तन सुरू होत असताना जिथं जिथं आम्ही सप्ताहाला जातो तिथं आम्ही पाहतो कीर्तन सुरू होत असताना ते जे श्रोते असतात ते श्रोते म्हणत असतात, आता तर सुंदर ते ध्यान सुरू झाले. मग ते महाराज अशा प्रकारचा येईल, मग ते चाल होईल, हे होईल, ते होईल, सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं सुरू होईल आणि मग पुढं कीर्तनाला सुरुवात जी आहे ती सुरुवात अशा प्रकारची होईल. असे सगळेजण जे असतात ते सगळेजण म्हणत असतात. म्हणून प्रस्तुत अभंग जो आहे त्या प्रस्तुत अभंगाकडे अर्थाच्या दृष्टीने सगळ्यांचं दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष अशा प्रकारचं असतं. कोणी या अभंगाकडे अर्थाच्या दृष्टीने जे आहे ते अर्थाच्या दृष्टीने कोणी या अभंगाकडे पाहत नाही, लक्षात ठेवा. पण स्पष्ट जर बोलायचं असेल आणि खरं जर बोलायचं असेल तर तुम्हाला सांगतो, सगळ्या गाथेचा जर विचार जर केला, पूर्ण गाथेचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे 4,500 अभंग अशा प्रकारचे निर्माण केलेले आहेत त्या 4,500 अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचा अभंग जो आहे तो अभंग अशा प्रकारचा जर कोणता असेल हा प्रस्तुत अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या अभंगाला सुद्धा अतिशय महत्व आहे. कीर्तन सुरू असताना सुद्धा, भजन जे आहे ते भजन सुरू असताना सुद्धा पहिला कोणता अभंग जो आहे तो अभंग जर कोणी जर म्हणत असेल तर ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या अभंगाच्या माध्यमातूनच भजनाची सुरुवात होत असते. कीर्तनाची सुरुवात जी आहे ती कीर्तनाची सुरुवात याच अभंगामधून अशा प्रकारची होत असते. म्हणून या अभंगाकडे पाहत असताना अर्थाच्या दृष्टीने सगळ्यांचं दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष अशा प्रकारचं होत असतं, लक्षात ठेवा. पण एवढं जरी दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष झालेलं असेल तरी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विषय जे मांडलेले आहेत
ते विषय फार महत्वाचे जे आहेत ते महत्वाचे अशा प्रकारचे विषय मांडलेले आहेत. कारण या सगळ्या अभंगाची रचना जी आहे ती रचना जर पाहिली तर कुठलाही एक शब्द जो आहे तो शब्द तुम्हाला आम्हाला अडथळा करण्यासारखा एकही शब्द जो आहे तो शब्द अशा प्रकारचा नाही, लक्षात ठेवा. उलट ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाकडे जर पाहिलं तरी मी एक साधं तुम्हाला दृष्टांत म्हणून सांगतो, सहज अशा प्रकारचे सांगतो. आनंद अद्वय नित्य निरामय हा अभंग जो आहे त्या अभंगाकडे जर पाहिलं, आनंद कशाला म्हणायचं, अद्वय अशा प्रकारचं कशाला म्हणायचं, नित्य कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो विचार अशा प्रकारचा केला जातो. म्हणून या अभंगाचा विचार जर केला तर आपल्याला असं पाहायला मिळतं की या अभंगामध्ये अतिशय महत्वाचे विषय जे आहेत ते महत्वाचे विषय जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मांडलेले असताना सुद्धा या अभंगाच्या अर्थाच्या दृष्टीने जर विचार जर केला तर या अभंगाकडे सगळ्यांत दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष अशा प्रकारचं होत असतं. म्हणून मंगल करत असताना सुद्धा हा अभंग जो आहे तो अभंग घेतला जातो. आणि दुसरं म्हणजे या अभंगाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष होत असल्यामुळं कमीत कमी त्या अभंगाचा अर्थ जो आहे तो अर्थ अशा प्रकारचा काय असावा मी निश्चित अशा प्रकारचा सांगू शकत नाही. कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तो अभंग तयार केलेला असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मी निश्चित अशा प्रकारचं सांगू शकत नाही. पण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न अशा प्रकारचा मी निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून या अभंगाकडे पाहत असताना या अभंगाची रचना जी आहे ती अभंगाची रचना पाहत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं, हा अभंग पाहत असताना परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन जे आहे ते स्वरूपाचं वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. असं तुम्हाला आम्हाला बाह्य स्वरूपाने जे आहे ते बाह्य स्वरूपाने अशा प्रकारचं पाहायला मिळतं. आणि हे वर्णन जे आहे ते वर्णन करत असताना दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या अभंगामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याचं नाव जे आहे ते नाव अशा प्रकारचं कुठे नाही, लक्षात ठेवा. सगळा अभंग तुम्ही म्हणून बघा, सगळ्या अभंगाचा जर विचार जर केला तर सगळ्या अभंगामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याचं पूर्णाचंही नाव जे आहे ते नाव अशा प्रकारचं नाही. पण नाव जरी नसलं तरी पण ज्याचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन बाकीचं कोणालाही जे आहे ते कोणालाही अशा प्रकारचं लागू होत नाही, एवढं मात्र निश्चित अशा प्रकारचं आहे. विठ्ठल म्हणून या अभंगाकडे पाहत असताना दोन तीन दृष्टीने या अभंगाकडे आपल्याला पाहता येतं. विशेषतः पाहत असताना आपल्याला चार पद्धतीच्या योगाने चार कडवे जे आहेत ते चार कडवे अशा प्रकारचे आहेत. आणि चार कडवे असल्यामुळं चार कडव्याच्या माध्यमातून चार पद्धतीने आपल्याला या अभंगाकडे जे आहे त्या अभंगाकडे अशा प्रकारचं पाहता येतं. म्हणून या सगळ्या अभंगाचा जर विचार जर केला तर आपल्याला असं पाहायला मिळतं की जे काही वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे ते वर्णन परमात्मा पांडुरंग जो आहे त्या परमात्मा पांडुरंगाचं वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. बाकीचं तिथं कोणाचंही नाव जे आहे ते नाव जरी घेतलेलं नसेल तर वर्णन जे आहे ते वर्णन मात्र परमात्मा पांडुरंगाचंच केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं, लक्षात ठेवा. अजून या अभंगाचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं असं आहे, या अभंगाकडे पाहत असताना भगवंताचं स्वरूप वर्णन जे आहे ते स्वरूप वर्णन अशा प्रकारचं जर केलेलं तर आहेच आहे. पण ते वर्णन करत असताना यथार्थ वर्णन जे आहे ते यथार्थ वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. कारण वर्णन करत असताना तीन गोष्टी ज्या आहेत त्या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात, महत्वाच्या अशा प्रकारच्या असतात. वर्णन करणारा कोण आहे, वर्णनाचा विषय जो आहे तो वर्णनाचा विषय अशा प्रकारचा काय आहे आणि तो वर्णनाचा विषय ज्याच्यामध्ये समाविष्ट अशा प्रकारचा झालेला आहे तो कशा पद्धतीने मांडलेला आहे. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या ज्या आहेत त्या महत्वाच्या अशा प्रकारच्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणून या सगळ्या अभंगाचा विचार करत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हा अभंग जो आहे तो अभंग अशा प्रकारची रचना करत असताना या अभंगाकडे तुमचं आमचं सगळ्यांचं दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष अशा प्रकारचं होत असताना या अभंगाचं
जास्तीत जास्त आपल्याला चिंतन जे आहे ते चिंतन करता यावं एवढं निश्चित जे आहे ते निश्चित अशा प्रकारचं आहे. मला माहित आहे आज दिवसभरात आम्ही सगळेजण फिरून फिरून थकलेले आहोत आणि थकलेले असल्यामुळं सगळेजण जवळजवळ कालच सांगितलं होतं की सगळ्यांनी कीर्तनाला यावं आणि सगळे कोणीच कीर्तनाला आलं नाही. सगळे थकून जे आहे ते थकून अशा प्रकारचे झोपलेले आहेत. पण जे उपस्थित आहे त्यांना मात्र झोप लागू देणार नाही याची खात्री जी आहे ती खात्री अशा प्रकारची माझ्याकडे. अरे टाळ्या वाजवतो का? हे काही लिडरची सभा थोडीच चालू आहे टाळ्या वाजवायला. ते टाळ्या बिळ्या वाजवायच्या असतात. त्या लिडरची सभा जी चालू असतात त्याच्यामध्ये ते टाळ्या बिळ्या वाजवायच्या असतात. कीर्तन प्रवचनामध्ये का ते टाळ्या जे आहेत ते टाळ्या आता थोडं बोलूच काय पुढे टाळ्या कोण वाजवत असतं थोडं तर लक्षात घ्या. कीर्तन प्रवचनामध्ये टाळ्या ज्या आहेत ते टाळ्या अशा प्रकारच्या वाजवायच्या नसतात लक्षात ठेवा. म्हणून झोप येणार नाही याची खात्री जी आहे ती खात्री अशा प्रकारची तुम्हाला करतो. आणि विशेषतः तुम्हाला सांगतो काय वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे काय नाही मला माहित नाही. पण प्रभू रामचंद्राने जो काही वर दिलेला आहे त्या वराच्या माध्यमातून आपल्याला असं पाहायला मिळतं बाकी कुठेही झोप जी आहे ती झोप अशा प्रकारची येत नाही. लक्षात ठेवा बाकी कुठेही झोप येत नाही. तुम्ही दुकानावर बसा झोप येत नाही. शेतामध्ये जा कुठेही झोप जी आहे ती झोप अशा प्रकारची येत नाही. घरचे कामं जे आहेत ते घरचे कामं चालू असताना कुठेही झोप जी आहे ती झोप अशा प्रकारची येत नाही. पण भजन चालू झालं कीर्तन चालू झालं प्रवचन चालू झालं की बस पहिलं काम जर काय असेल तर डोळे लावायला पहिल्यांदा सुरुवात होते. आणि याचं जे कारण अशा प्रकारचं आहे ते कारण तुम्हाला दोष देण्याचं त्याचं कारण जे आहे ते कारण अशा प्रकारचं नाही. हा शाप जो आहे तो शाप प्रभू रामचंद्राने दिलेला आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. हे तुमचा दोष नाही लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुमचा कुठलाही सुतराम अशा प्रकारचा संबंध नाही. प्रकार असं झाला ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध जे आहे ते युद्ध अशा प्रकारचं झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्णाचा वध जो आहे तो कुंभकर्णाचा वध अशा प्रकारचा झाला. आणि कुंभकर्ण जो आहे तो कुंभकर्ण मेला. आणि मेल्यानंतर प्रकार असा झाला की त्या कुंभकर्णाची बायको जी आहे ती बायको तिचं नाव होतं निद्रा. तिचं नाव काय होतं निद्रा. आणि मग प्रकार असा झाला की ती बाई जी आहे ती बाई अशा प्रकारची त्या कुंभकर्णाच्या प्रेताजवळ अशा प्रकारची आली आणि रडू लागली. आणि तिने प्रभू रामचंद्राला विनंती केली की महाराज तुमच्या हाताने कुंभकर्णाचा वध जो आहे तो वध अशा प्रकारचा झाला. त्याला उत्तम गती जी आहे ती उत्तम गती अशा प्रकारची प्राप्त झालेली आहे. मला त्याच्याबद्दल कुठलाही वाद जो आहे तो वाद अशा प्रकारचा नाही. त्याला उत्तम गती जी आहे ती उत्तम गती प्राप्त झाली. पण माझं काय आहे मी कुठं जायचं मी अशा प्रकारचं कुठं अशा प्रकारचं जायचं असं ज्यावेळेस त्या निद्रेने प्रभू रामचंद्राला विचारलं त्यावेळेस प्रभू रामचंद्राने त्या निद्रेला सांगितलं बाई तुझा जर उद्धार जर व्हायचा असेल इकडं तिकडं कुठे जायचं नाही. जिथं कीर्तन प्रवचन चालू असेल तिथं जात जातो बस. आणि मग ती निद्रा जी आहे ती निद्रा इकडं तिकडं कुठेही जी आहे ते कुठेही अशा प्रकारचं जात नाही. कीर्तन आता ती बाई आहे बिचारी खरं म्हणजे लांब अशा प्रकारची उभं राहते बरं का. आता ती बाईच असल्यामुळं थोडीशी आपली मर्यादा जी आहे ती मर्यादा अशा प्रकारची सांभाळते आणि ती बाई जी आहे ती बाई अशा प्रकारची लांब उभं राहते. पण आपण असे विचित्र अशा प्रकारचे आहोत की ती बाई लांब असलेली तिला बोलावतो इकडे येतो. आता झोपताना लोक काय करत असतात माहिती का तुम्हाला असं झोपतात की नाही त्या बाईला बोलावतात जवळ 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 अशा प्रकारचं बोलावतात आणि ती बाई जी आहे ती बाई हळूहळू हळूहळू अशा प्रकारची जवळ येते आणि मय्यत आहे मानगुटीवर बसलेली बसली. आम्हाला असा अनुभव आहे
की पुष्कळ जण कीर्तनाला समोर अशा प्रकारचं बसतात आणि रामकृष्ण हरी सुरू झाल्यानंतर जय विठ्ठल झाल्यानंतर त्याला उठवावं लागतं, झालं कीर्तन चला. प्रकार असा आहे की ती निद्रा जी आहे ती निद्रा कुठेही जी आहे ते कुठेही व्यवहाराच्या कामामध्ये कुठेही निद्रा जी आहे ती निद्रा जात नाही. ती फक्त कीर्तन प्रवचनाला अशा प्रकारची येते. म्हणून त्याच्यामध्ये तुमचा कुठला दोष जो आहे तो दोष अशा प्रकारचा आहे असं समजण्याचं काही कारण नाही. असो, विनोदाचा भाग जो आहे तो विनोदाचा भाग सोडून द्या. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला झोप लागणार नाही एवढं निश्चित अशा प्रकारचं मी मनामध्ये हे करून बसलेलं आहे. कारण प्रकार असा आहे की ते कीर्तन जर चालू झालं आणि त्या कीर्तनामध्ये जर माणसं जे आहेत ते माणसं अशा प्रकारचे जर श्रोते जे आहेत ते श्रोते जर झोपू लागले, तुम गाते रोहाम असं जर होऊ लागलं तर त्याचं काही कारण काय कार्य जे आहे ते कारण अशा प्रकारचं होणार नाही. म्हणून जेवढं होता होईल तेवढं न झोपता तुम्हाला जितका अशा प्रकारचा जाग ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न मी करणार आहे. प्रकार असा आहे की वेदांताचा विषय जो आहे तो वेदांताचा विषय तुम्हाला एक अजून महत्वाचा विषय सांगून जातो. कोणाला ज्याला निद्रा नाश असेल, ज्याला झोपेची शिकायत अशा प्रकारची असेल, त्यानं दुसरं काहीच करू नये. लक्षात ठेवा, त्यानं वेदांत जे आहे ते वेदांत अशा प्रकारचा वाचावा. त्याला लवकर झोप येते बघा. लक्षात ठेवा, त्याला गोळी घ्यायचं नाही, औषध घ्यायचं नाही, काही अशा प्रकारचं करायचं नसतं. त्याला लवकरात लवकर झोप यायची असेल तर वेदांताचा विचार जो आहे तो वेदांताचा विचार अशा प्रकारचा करावा. त्याला लवकरात लवकर झोप येत असते. लक्षात ठेवा. पण मी कुठेही जास्ती वेदांत, कारण या अभंगाचा सगळा जर विचार जर केला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फार वेदांत जो आहे तो वेदांत अशा प्रकारचा या अभंगामध्ये मांडलेला आहे. पण त्या वेदांताचा विचार जो आहे तो विचार जेवढा कमी करता येईल तेवढा मी कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करणार आहे. या अभंगाचा सगळा जर विचार जर केला तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की या अभंगामध्ये परमात्म्याचं कुठेही नाव निर्देश जो आहे तो नाव निर्देश अशा प्रकारचा नाही. पण नाव निर्देश जरी नसेल तर त्याच्याशिवाय मात्र कुणाचंही वर्णन जे आहे ते वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं नाही. परमपूज्य वैकुंठवासी आमचे महाराज सांगत असताना असं सांगत असत, हे अगोदरचा जुना दृष्टांत आहे बरं का, आपला नवीनचा दृष्टांत नाही. पूर्वी मुलीला अशा प्रकारचा तो मुलगा जो आहे तो मुलगा पाहायला जात असे. आता प्रकार असा झालेला आहे की मुलालाच मुलगी पाहायला यायला लागली. सगळं उलट काम जे आहे ते उलट काम अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि नुसतं मुलगी मुलाला पाहायला येते असं समजण्याचं कारण नाही. उलट पहिले असं म्हणायचे की जुने लोक जे आहेत ते जुने लोक त्या मुलीला काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न अशा प्रकारचे विचारायचे की ती मुलगी काही बोबडं बोलते काय, व्यवस्थित अशा प्रकारचे हे करते काय, असं विचारत असत. पण आता ती पद्धत जी आहे ती पद्धत राहिली नाही. ती मुलगीच पहिल्यांदा सांगायला लागली. मी एका ठिकाणी सोयरिकीला गेलो होतो, आता नावगाव सांगत नाही तुम्हाला, मी तिथं सोयरिकीला गेलो होतो. तिथं त्या मुलीने त्या मुलाला सरळ प्रश्न विचारला, तुमच्या घरी किती डस्टबिन आहे? समजलं का तुम्हाला डस्टबिन म्हणजे काय ते? समजलं की नाही? डस्टबिन किती आहे त्या मुलीने प्रश्न जो आहे तो प्रश्न अशा प्रकारचा त्या मुलाला विचारला. प्रकार असा आहे, घरामध्ये कोण आहे, काय नाही याचं सगळं ज्ञान जे आहे ते ज्ञान अशा प्रकारचं हे होत असतं. सोडून द्या तो विषय जो आहे तो विषय अशा प्रकारचा सोडून द्या. प्रकार असा आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मुलीला मुलगा जो आहे तो मुलगा अशा प्रकारचा पसंत झाला. सगळे लग्न जे आहे ते लग्न अशा प्रकारचं झालं. आणि लग्न झाल्यानंतर पहिली परतन जी आहे ती परतन अशा प्रकारची, किंवा असं गृहीत धरा दिवाळीचा सण जो आहे तो दिवाळीचा सण आला. आणि त्या दिवाळीच्या सणाच्या वेळेस ती मुलगी जी आहे ती मुलगी कुठं आली? माहेरी आली. आणि माहेरी आल्यानंतर आता तिच्या सोबत राहणाऱ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मैत्रिणी अशा प्रकारच्या सोबतच होत्या. बऱ्याच जणांचे लग्नही झालेले होते, काही जणांचे लग्न जे आहे ते लग्न झालेले नव्हते. असा प्रकार जो आहे तो प्रकार होता. ज्या लग्न झालेल्या होत्या ते भेटायला आल्या आणि जे लग्न झालेले नाहीत तेही भेटायला आल्या. आणि दिवाळीच्या वेळेस जावाई बापू जे आहेत ते जावाई बापू अशा प्रकारचे दिवाळीसाठी आलेले होते. आणि त्या जावाई बापू बरोबर त्यांचे 2-4 मित्र जे आहेत ते मित्र सोबत आलेले होते.
असे सोबत आलेले असताना प्रकार असा झाला की त्या जमलेल्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मैत्रिणीने त्या मुलीला विचारलं, का गो हे 2-4 अशा प्रकारचे मुलं दिसतात, या 2-4 मुलामध्ये तुझा नवरा कोणता आहे? आम्ही काही लग्नाला अशा प्रकारचा नव्हतो, याच्यामधला कोणता मुलगा जो आहे तो मुलगा अशा प्रकारचा कोणता आहे? तिनं म्हणजे आता पहिली हे सगळं अगोदरचं सांगायला बरं काय, सगळं 50 वर्षापूर्वीच सांगायला लागलो, नाहीतर आजकाल काही पद्धती आहे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. प्रकार असा झाला की तो ज्याच्या घरी उतरलो होतो त्याच्या घरी उतरल्यानंतर प्रकार असा झाला की त्यांनी मला गाडीमध्ये कीर्तनाला नेलं आणि सोबत त्याच्या गाडीमध्ये पुन्हा कीर्तनाला आलो. मध्ये बायको जी आहे ती बायको झोपलेली होती. त्यांनी आपल्या बायकोच नाव घेतलं, कुसुम दारुगड. बरं झालं या निमित्ताने तुमच्या बायकोचं नाव तरी मला समजलं. ते म्हणलं याच्या त्याच्या नावानं बोलण्यापेक्षा बायकोचं नाव घेतलेलं बरं. म्हणून पूर्वीची पद्धत जी आहे ती पूर्वीची पद्धत अशा प्रकारची नव्हती की पूर्वी आपल्या बायकोचं नाव जे आहे ते नाव अशा प्रकारचं घेत नसत, कोणी अशा प्रकारचं घेत नसत. म्हणून त्या मैत्रिणीने विचारलं की बाई तुझा नवरा जो आहे तो नवरा अशा प्रकारचा कोणता आहे? मग एकीने सांगितलं ते जिप्पी असणारा नवरा आहे काय? त्यानं सांगितलं नाही. मग चप्पी असणारा नवरा आहे काय? मग ते निळा शर्ट असणार आहे काय? तिनं सांगितलं नाही. मग ते चष्मा लावणारा आहे काय? नाही. आणि मग ज्यावेळेस तो नवरदेव जो आहे तो नवरदेव अशा प्रकारचा ज्यावेळेस हे झाला त्यावेळेस ती मुलगी जी आहे ती मुलगी होई म्हणले नाही आणि नाही अशा प्रकारचं म्हणलं नाही. म्हणजे तिला त्या बाकीच्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मैत्रिणीला समजलं हिचा नवरा हे बाकीचं कोणी जे आहे ते कोणी अशा प्रकारचं नाही. हिचा नवरा हाच जो आहे तो हाच अशा प्रकारचा हिचा नवरा आहे. याच्या विरुद्ध हिचा दुसरा कुठलाही नवरा जो आहे तो नवरा अशा प्रकारचा नाही. असं जसं व्हावं तसं परमात्म्याचं वर्णन जे आहे ते वर्णन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन करत असताना जे वर्णन केलेलं आहे ते वर्णनच असं केलेलं आहे की जे वर्णन यथायोग्य अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या कोणाचंही वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत नाही. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमात्मा पांडुरंगाचं नाव न घेता त्याचं वर्णन जे आहे ते त्याचं वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या दृष्टिकोनातून पाहत असताना 2-4 पद्धतीने या अभंगाकडे पाहता येतं. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी 3 कडव्यामध्ये तटस्थ लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण अशा प्रकारे सांगितलं आणि 1 कडवं जे आहे त्या 1 कडवामध्ये स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण अशा प्रकारचं सांगितलं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या अभंगाचा विचार करत असताना परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचा स्वभाव जो आहे तो स्वभाव अशा प्रकारचा काय आहे या स्वभावाचं वर्णन जे आहे ते वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलेलं आहे. लक्षात ठेवा. स्वस्य भावस्य स्वभाव, स्वतःचा भाव जो आहे तो स्वतःचा भाव अशा प्रकारचा कधी सोडत नाही. असा एक स्वभाव अशा प्रकारचा असतो. आणि स्वस्य भाव जो ज्याचा भाव कधीच अशा प्रकारचा सुटत नाही असा एक त्याचा भाव जो असतो तो भाव अशा प्रकारचा असतो. अशा 2 पद्धतीने जे आहे त्या 2 पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमात्मा पांडुरंगाचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या गोष्टीचा आपल्याला पाहत असताना आपल्याला असं पाहता येतं की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं वर्णन करत असताना चंद्र विठ्ठल विठ्ठल शाखाचंद्र न्याय जे आहे ते शाखाचंद्र न्यायाच्या पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या परमात्म्याचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं. या अभंगाची सुरुवात जी आहे ती सुरुवात करत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं की तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा आहे असं जर कोणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
करकटावरी ठेवणिया. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये परमात्म्याचं वर्णन करत असताना तो परमात्मा कसा आहे असं जर कोणी जर विचारलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तो परमात्मा सुंदर अशा प्रकारचा आहे. आता सुंदराची व्याख्या जी आहे ती सुंदराची व्याख्या काय करायची हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला पाहिजे. त्यावेळेस कुठे सुंदरपणाची लक्षण जे आहे ते लक्षण आपल्याला लक्षात येईल. लक्षात ठेवा, तुमच्या आमच्या दृष्टीने सुंदरपणा जो आहे तो सुंदरपणा वेगळा जो असतो तो वेगळा अशा प्रकारचा आहे. आणि संतांच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर सुंदरपणा जो आहे तो सुंदरपणा वेगळ्या पद्धतीचा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आमच्या दृष्टीने सुंदरपणा कोणता असतो? सुंदरपणा एक साधा अशा प्रकारचा व्यवहारातला दृष्टांत जो आहे तो दृष्टांत अशा प्रकारचा तुम्हाला विचारतो. असं गृहीत धरा, तुमच्या मुलाला मुलगी जी आहे ती मुलगी करायची आहे. काय करायचे? तुमच्या मुलाला एक मुलगी जी आहे ती मुलगी अशा प्रकारची करायची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की मुलगी जी आहे ती मुलगी सुंदर अशा प्रकारची असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? झोपू नका, थोडस जागा राहा. बघा मी काय म्हणतो, प्रत्येकाला वाटत असतं की आपली बायको जी आहे ती बायको सुंदर जी आहे ती सुंदर अशा प्रकारची असावी असं प्रत्येक जे आहे त्या प्रत्येकाला अशा प्रकारचं वाटत असतं. थोडस पुढे चालून जाऊ का तुम्हाला? प्रत्येकाला आपली बायको सुंदर आहे असंच वाटत असतं. विठ्ठल विठ्ठल दहा पोरांनी त्या मुलीला नाकारलेलं जरी असेल आणि 11व्या पोरांनी त्या मुलीला जर पसंत केलेला असेल तर तो 11वा मुलगा जो आहे तो 11वा मुलगा काय म्हणत असतो? माझ्या बायको इतकी सुंदर या जगामध्ये दुसरी कोणीच नाही. म्हणून आमच्या भारुडामध्ये एक नाव घेतलं जातं. भारुड करतात की नाही आमचे भारुड? त्या भारुडामध्ये एक नाव घेतलं जातं. आता ते काही भारुड तेवढे काही जास्ती झाले नाही पण उगा त्या भारुडामध्ये नावं घेतल्या जातात. एक नाव घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्षात ठेवा, भारुड जरी नसेल तरी उगा तुम्हाला गंमत म्हणून नाव घेऊन सांगतो. मी तुम्हाला सांगतो बशीत बशी सोन्याची बशी, बशीत बशी सोन्याची बशी आणि त्याच्या बायकोचं नाव घेऊन बाकीच्या सगळ्या म्हशी. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्याला बाकीची आपली बायको जी आहे ती आपली बायको अशा प्रकारची सुंदर आहे असं प्रत्येक जो आहे तो प्रत्येकाला अशा प्रकारचं वाटत असतं. लक्षात ठेवा, म्हणून प्रत्येकाला आपली बायको सुंदर जी आहे ती सुंदर अशा प्रकारची वाटत असते. पण सुंदरपणाचे जे लक्षण अशा प्रकारचे आहेत हे लक्षण काय आहेत असं जर कोणी जर विचारलं तर असं आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळेस एखादा मुलगा जो आहे तो एखादा मुलगा मुलगी पाहण्यासाठी जात असतो तर त्याचं पहिलं लक्षण जे आहे ते पहिलं लक्षण जर काय असेल तर त्या मुलाला अपेक्षा जी आहे ती अपेक्षा अशा प्रकारची असते की आपली बायको कशी असावी? गोरी पान असावी. बरोबर आहे की नाही? आपली बायको कशी असावी? गोरी पान अशा प्रकारची आपली बायको असावी. पाली पाल जशी अशा प्रकारची गोरी असावी तितकी माझी बायको जी आहे ती माझी अशा प्रकारची बायको गोरी असावी असं प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक मला नाही बरं का ज्याचे लग्न राहिले त्याच्यासाठी सांगायला नाही. प्रकार असा आहे त्याला असं वाटतं की माझी बायको जी आहे ती माझी बायको अशा प्रकारची गोरी पान जी आहे ती गोरी पान अशा प्रकारची असायला पाहिजे असं त्याला वाटत असतं. प्रकार असा आहे बायको जी आहे ती बायको गोरीपान अशा प्रकारची जरी असेल असं तरी जरा त्या मुलाने गोरीपान बायको जी आहे ती बायको जरी केलेली असेल आणि ती बायको घरामध्ये आल्या आल्या पहिल्यांदा तिनं काही काम जर काही केलेलं असेल तर सासू सासऱ्याला घराच्या बाहेर काढून टाकलं असं जर होत असेल तर ती सुंदर आहे का? दिसायला अशा प्रकारचं
डोळ्याने जी आहे ती डोळ्याने अशा प्रकारचं दिसायला ती सुंदर जी आहे ती सुंदर अशा प्रकारची दिसेल, पण कर्माचा जर विचार जर केला तर कर्माने ती बायको जी आहे ती बायको अशा प्रकारची सुंदर जी आहे ती सुंदर अशा प्रकारची राहत नाही, लक्षात ठेवा. आता त्याचा उलटा विचार करा. आता थोडासा याचा विचार जो आहे तो विचार उलटा करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ती मुलगी जी आहे त्या मुलीची अपेक्षा जी आहे ती अपेक्षा अशा प्रकारची असते, मुलाची अपेक्षा जी आहे ती अपेक्षा अशा प्रकारची असते. आपल्याला गोरीपान बायको जी आहे ती गोरीपान बायको मिळावी अशी प्रत्येकाची अपेक्षा जी आहे ती मुलीची सुद्धा अपेक्षा असते की मुलगा जो आहे तो मुलगा सुद्धा गोरापान अशा प्रकारचा असावा, असं त्या मुलीची अपेक्षा जी आहे ती अपेक्षा अशा प्रकारची असते. असं गृहीत धरा की तो मुलगा जो आहे तो मुलगा गोरापान अशा प्रकारचा आहे. सगळं घरी जे आहे ते घरी सगळं व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित अशा प्रकारचं आहे. घरी दुकान आहे, मकान आहे, शेतीवाडी आहे, गाडी आहे, बंगला अशा प्रकारचा सगळं काय नाही असं विचारण्याचं काही कारण अशा प्रकारचं नाही. पण संध्याकाळच्या वेळेला त्याला गटारातून रोजच उचलून आणावं लागेल असं पण कसं नाही. त्या मुलाला संध्याकाळच्या वेळेला रोज दारू पिऊन कुठून तरी उचलून अशा प्रकारचं जर आणायचं असेल, बाकीचं सगळं जे आहे ते बाकीचं सगळं किती जरी चांगलं अशा प्रकारचं असेल, तो मुलगा दिसायला जो आहे तो दिसायला अशा प्रकारचा चांगला असेल आणि त्याची लक्षणं जी आहेत ते लक्षणं अशा प्रकारचे चांगले जर नसतील तर त्याला सुंदरपणा जो आहे तो सुंदरपणा अशा प्रकारचा म्हणत नाही, लक्षात. म्हणून सुंदरपणाच्या लक्षणामध्ये दोन महत्वाचे मुद्दे जे आहेत ते दोन महत्वाचे मुद्दे अशा प्रकारचे आहेत. एक तर दिसायलाही चांगला अशा प्रकारचे असावेत आणि त्याचं लक्षण जे आहे ते लक्षणही चांगलं असावे, असे दोन मुद्दे जे आहेत ते मुद्दे अशा प्रकारचे असायला पाहिजे. त्यावेळेसच कुठे तो सुंदरपणा जो आहे तो सुंदरपणा अशा प्रकारचा त्याचा तयार होत असतो. थोडस पुढे चालून सांगतो तुम्हाला. आम्ही रोजच विष्णू सहस्रनाम जे आहे ते विष्णू सहस्रनाम अशा प्रकारचं म्हणतो आणि त्या विष्णू सहस्रनामामध्ये जे भगवंताचे नाव जे आहेत त्या नावामध्ये सुंदर सुंदर असं एक भगवंताचं नाव जे आहे ते नाव अशा प्रकारचं आलेलं आहे. त्या सगळ्या विष्णू सहस्रनामामध्ये आद्य शंकराचार्याने भाष्य जे आहे ते भाष्य अशा प्रकारचं केलेलं आहे आणि सुंदरपणा जो आहे तो सुंदरपणा अशा प्रकारचा कशाला म्हणावं याचं विश्लेषण जे आहे ते याचं विश्लेषण आद्य शंकराचार्याने त्या भाष्यामध्ये जे आहे ते भाष्यामध्ये अशा प्रकारचं केलेलं आहे. आपण थोडस त्याला बाजूला जे आहे ते बाजूला अशा प्रकारचा ठेवू, कारण तो विषय जो आहे तो सगळा विषय वेदांताचा विषय अशा प्रकारचा असल्यामुळं त्याला थोडस जे आहे ते थोडस बाजूला ठेवू. थोडक्यामध्ये त्या विषय जो आहे तो विषय मी सांगणारच आहे. पण विचार करत असताना सुंदरपणाचे लक्षणं जे आहेत ते लक्षणं तसं तर तुम्हाला सांगू काय, आता जे नवीन कॉलेज जे आहेत ते कॉलेज अशा प्रकारचे सुरू झालेले आहेत. त्या कॉलेजमध्ये जे नवीन नवीन विषय जे आहेत ते नवीन विषय शिकवल्या जातात. त्या नवीन विषयामध्ये सुंदरपणाचे लक्षणं जे आहेत ते लक्षणे अशा प्रकारचे शिकवल्या जातात, लक्षात ठेवा. त्याचे सुद्धा एक स्वतंत्र कॉलेज जे आहे ते कॉलेज अशा प्रकारचे तयार झालेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सुंदरपणा जो आहे तो सुंदरपणा दोन पद्धतीने सुंदरपणाचे लक्षणं जे आहेत ते लक्षणं अशा प्रकारचे होतात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. एखाद्या मुलाने मुलगी जी आहे ती मुलगी पाहिली आणि ती मुलगी जी आहे ती मुलगी डांबराची टाकी आहे. कशी आहे? डांबराची अशा प्रकारची टाकी म्हणजे काळी भोर अशा प्रकारची आहे. हसत असताना फक्त दातच तेवढे स्वच्छ पांढरे दिसतात, बाकी कुठेही काही जे आहे ते कुठेही पांढरेपणा जो आहे तो पांढरेपणा अशा प्रकारचा दिसत नाही. पण तीच मुलगी जर घरी सून म्हणून जर आली आणि ती मुलगी त्या सासू सासऱ्याची घरच्या सगळ्या लोकांची सेवा जी आहे ती सेवा अशा प्रकारची जर करू लागली तर ती मुलगी चांगली की ही चांगली? दोघांचा विचार जो आहे तो दोघांचा विचार अशा प्रकारचा करत असताना आपल्याला असा विचार करता येतो की दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टीमध्ये सुंदरता जी आहे ती सुंदरता अशा प्रकारची असायला पाहिजे. त्यावेळेसच कुठे सुंदरपणाचे लक्षणं जे आहेत ते लक्षणं अशा प्रकारचे तयार होत असतात, लक्षात ठेवा. आणि इथे तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की परमात्मा जो आहे तो परमात्मा सुंदर जो आहे तो सुंदर अशा प्रकारचा आहे असं वर्णन केलेलं आहे. आता तुम्ही आम्ही सगळेजण वारकरी जे आहेत ते वारकरी अशा प्रकारचे आहोत.
महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळं तुम्ही आम्ही सगळेजण पंढरपूर क्षेत्रामध्ये परमात्मा पांडुरंगाचं दर्शन जे आहे ते परमात्मा पांडुरंगाचं दर्शन नेहमी वारीच्या वेळेस असो की इतर केव्हाही वेळेला असो परमात्मा पांडुरंगाचं तुमचं आमचं सगळ्यांचं आराध्य दैवत जे आहे ते दैवत अशा प्रकारचं परमात्मा पांडुरंग आहे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. जान्हवी म्हणजे सगळेजण पंढरपूरला गेले आणि त्यावेळेस त्यांनी परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना तो परमात्मा पांडुरंग कसा आहे हो? सावळा सकुमार कर्दळीचा गाभा हे फार जवळ आले लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्म्याचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं करत असताना तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा आहे असं जर विचारलं तर तो परमात्मा जो आहे तो काळा अशा प्रकारचा आहे. कसा आहे? काळा. तो परमात्मा जो आहे तो परमात्मा काळा जो आहे तो काळा अशा प्रकारचा आहे. Bye.
ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारचं वर्णन करताना असं वर्णन करतात, तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा आहे असं कोणी जर विचारलं तर तो परमात्मा काळा अशा प्रकारचा आहे. आता काळा हे लक्षण जे आहे ते लक्षण अशा प्रकारचं, सुंदरपणाचं लक्षण जे आहे ते लक्षण अशा प्रकारचं होणं कदापि शक्य जे आहे ते शक्य अशा प्रकारचं नाही. पहिली गोष्ट. बरं, याचे लक्षण जे आहेत ते लक्षण अशा प्रकारचे, ठीक आहे, काळा जो आहे तो काळा अशा प्रकारचा असेल तर याचे लक्षण जे आहेत ते लक्षण तरी चांगले असावेत ना. अहो, रंग काळा असला तर असला, पण कमीत कमी त्याचे लक्षण जे आहेत ते लक्षण जर चांगले जर असतील तर त्याला सुंदरपणा जो आहे तो सुंदरपणा अशा प्रकारचा त्याला प्राप्त होत असतो. लक्षात ठेवा. याचे लक्षण जे आहेत ते लक्षण, एक लक्षण जे आहे ते एक लक्षण अशा प्रकारचे याचं चांगलं नाही. लहानपणीपासून मोठे होईपर्यंत याचे सगळे लक्षणाचा जर विचार जर केला तर एकही लक्षण जे आहे ते एकही लक्षण चांगलं लक्षण याला कुठेही लागू जे आहे ते लागू होत नाही. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, खरं बोलावं की खोटं बोलावं? खरं बोलावं की नाही? जन्मभर ज्याने खोटं बोललं त्याला चांगलं म्हणावं का? याने कधीच खरं जे आहे ते खरं अशा प्रकारचं बोललं नाही. याचे लक्षण जे आहे ते लक्षण अशा प्रकारचे चांगले नाहीत. लक्षण. बरं, ठीक आहे, एवढं तर सोडून द्या. खरं जे आहे ते खरं बोललं नाही, कारण आपल्याला शास्त्राने सांगत असताना अशा प्रकारे सांगितलं, सत्यम वद धर्मचरण. सत्य बोललं पाहिजे, धर्माने चाललं पाहिजे. बरोबर आहे ना? दोन लक्षणं जे आहेत ते दोन लक्षणं अशा प्रकारचे तुम्हाला मला शास्त्राने सांगितले. सत्यम वद धर्मचरण, धर्माच्या पद्धतीने चालायला पाहिजे असं शास्त्र जे आहे ते शास्त्र अशा प्रकारचं सांगतं. याने कुठे धर्म जो आहे तो धर्म अशा प्रकारचा पाळला नाही. लक्षात ठेवा, कुठंच पाळला नाही. लहानपणीपासून जर विचार जर केला तर शेवटपर्यंत कुठेही धर्माचा विचार जो आहे तो विचार अशा प्रकारचा नाही. सगळं खोटं अशा प्रकारचं करायचं. धर्माचं कुठेही पालन जे आहे ते पालन करायचं नाही. याचं सगळं जीवन जे आहे ते जीवनच अशा प्रकारचा. जीवनाचा जर आलेख जर काढला तर त्या सगळ्या जीवनाच्या आलेखामध्ये सत्य नाही आणि धर्माचं आचरण जे आहे ते आचरण अशा प्रकारचं याचं चांगलं नाही. लक्षात ठेवा. एकच लक्षण सांगतो, तुम्ही पुढे चालतो. लक्षात ठेवा. चोरी करणं चांगलं आहे का? चोरी करणं चांगलं आहे काय? चोरी करणं वाईटच अशा प्रकारचं आहे. चोरी करणं सगळ्यात वाईट जे आहे ते वाईट अशा प्रकारचं आहे. पण जनाबाई जी आहे त्या जनाबाई अशा प्रकारचं म्हणतात की याच्या इतका महान चोर जगामध्ये दुसरा कोणता नाही. विठ्ठल विठ्ठल दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरपूरचा मुख्य अशा प्रकारचा लक्षात ठेवा. आता ते पंढरपूर गावात पहिलं चोर नाही. तुम्ही बघा
आणि काही काही प्रसिद्ध अशा प्रकारचे चोर असतात की केव्हा काय करून बसतील याचा पत्ता अशा प्रकारचे लागू देत नाही. आमचे महाराज एकदा दृष्टांत अशा प्रकारचे सांगायचे. असं यात्रा जी आहे ती यात्रा अशा प्रकारची. पहिले पायी, आता हे महात्मे बिचारे हे महात्मे पायी अशा प्रकारची यात्रा करतात. आता ही यात्रा करत असताना काही पैसा अडकत असतो, तो काही पैसा अडकत थोडा थोडा अशा प्रकारचा यांच्याजवळ जर असेल आणि एखादा चोर जो आहे त्या चोरानं जर पाहिलं तर काय करत ते घेऊन जाईल. ते पण पैसे अशा प्रकारचे तो घेऊन जाईल, तो घेऊन अशा प्रकारचा जाईल. एकदा प्रकार असायला, एक सावकार जो आहे, म्हणजे पूर्वी असं ते गाड्या घोड्या असं काही नव्हतं, पायी प्रवास जो आहे तो पायी प्रवास अशा प्रकारचा असायचा. आणि तो सावकार जो आहे तो सावकार अशा प्रकारचा पायी प्रवासाला निघाला आणि त्यांनी आपल्याबरोबर पुष्कळ पैसे जे आहेत ते पैसे अशा प्रकारचे बांधून घेतले. ते काय कोणी पाहिलं, एका चोराने पाहिलं बघा, की त्या सावकाराने सोबत पैसे जे आहेत ते पैसे घेतलेले आहेत. त्या चोराने पाहिलं आणि ते चोर त्याच्या पाठीमागून जाऊ लागला. प्रकार असा झाला की त्याने काय करायचं, हे सावकार झोपला की त्या सावकाराच्या इकडं तिकडं सगळं अंतरण पांढरण सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं पाहायचं. पण त्याला ते पैसे जे आहेत ते पैसे काही सापडायचे नाही. आता जात 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 शेवटी जे आहे ते शेवटी अशा प्रकारचं ज्या मुक्कामाला जायचं तो मुक्काम शेवटचा मुक्काम आला. आणि त्या चोराने त्या सावकाराला सांगितले की सावकार, मी इतके दिवस झाले तुमच्या सोबत प्रवास करतो, तुम्ही सोबत जे पैसे जे आहेत ते पैसे अशा प्रकारचे सोबत आणले, पण पैसे कुठे ठेवलेत आजपर्यंत मला काही सापडलं नाही. सगळं तुमचं तपासलं मी, तुमचं अंतरण पांघरण शर्ट हे ते बनेन बिनेन बरं का मात्र बनेन हा बनेन बिनेन सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं तपासलं, पण पैशाचा कुठेही पत्ता जो आहे तो पत्ता अशा प्रकारचा लागला नाही. आता तुमचं गाव जे आहे ते गाव जवळ आलं, तुम्ही गावामध्ये जाणार आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, मी चोर अशा प्रकारचा आहे. त्या सावकाराने उत्तर दिलं की एक लक्षात ठेव मूर्खा, मी ज्यावेळेस चालत होतो त्यावेळेस काय करायचं माहितीये काय, तू काय करत होतास, चालून आलं की पहिल्यांदा तू झोपत होतास आणि झोपलं की तुला असं वाटायचं की रात्री हे झोपलं की याचे पैसे जे आहेत ते पैसे काढून घ्यावे. मी काय करायचं माहितीये काय, तू झोपलं की मी जागं राहायचं आणि माझ्या जवळचे पैसे तुझ्या जवळ ठेवायचे. म्हणजे चोराच्या खिशात चाब्या. हे तसंच आहे बघा, हे महाचोर अशा प्रकारचं सगळ्या चाब्या ज्या आहेत ते चाब्या याच्या जवळ आहेत. हे महाचोर अशा प्रकारचं पुराण प्रसिद्ध चोर, प्रसिद्ध अशा प्रकारचा चोर. आणि हा असा प्रसिद्ध अशा प्रकारचा असणारा चोर परमात्मा पांडुरंग, त्याचं ते गाव जो आहे ते गाव काही साधं सुद्धा, ते पंढरपूर जे आहे ते पंढरपूर साधं सुद्धा अशा प्रकारचं समजू नका. त्या पंढरपूरचा तो काय आहे, प्रमुख अशा प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. आता ज्याला तुम्ही आम्ही सरपंच अशा प्रकारचं म्हणतो, असा तो काय आहे, सरपंच अशा प्रकारचा त्या गावातला प्रमुख जो आहे तो प्रमुख अशा प्रकारचा आहे. आणि प्रमुख गावचा जर प्रमुख जर चोर असेल, काय गावचा मनुष्य जर प्रमुख चोर अशा प्रकारचा असेल तर गाव चांगला असेल काय बरं. हे सगळं गावही चोरच, लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळे पंढरपूरच्या वारीला जाता, लक्षात ठेवा, केव्हा त्या म्हणजे गाव चोर असल्यामुळं केव्हा काय चोरीला जाईल याचा कुठेही थांगपत्ता जो आहे तो थांगपत्ता अशा प्रकारचा लागत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ते तिथला प्रमुख जो आहे तो प्रमुखच चोर आहे आणि तिथलं गाव जे आहे ते सगळं गावच चोराचं अशा प्रकारचं गाव आहे. म्हणून हा परमात्मा जो आहे तो परमात्मा, याचे लक्षणं जे आहेत त्या लक्षणाचा जर विचार जर केला तर याचा एकही लक्षण जे आहे ते एक लक्षण चांगलं लक्षण जे आहे ते चांगलं लक्षण अशा प्रकारचं नाही. दिसायचा जर विचार जर केला तर अनादि बहु काळा, काळा भोर
अशा प्रकारचा असणारा परमात्मा जो आहे तो परमात्मा याचं लक्षण जे आहे ते लक्षण चांगलं नाही, याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप अशा प्रकारचं चांगलं नाही. असं असताना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मात्र याला या अभंगाच्या सुरुवातीला वर्णन करताना वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विठेवरे, 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 चांगला नाही. लक्षात ठेवा. असं सगळं जे आहे ते सगळं विरुद्ध असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना मात्र तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा दिसला असं जर कोणी जर विचारलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तो परमात्मा कसा आहे असं जर तुकाराम महाराजांना विचारलं तर तुकाराम महाराज सांगतात याच्या इतका सुंदर या जगामध्ये कोणी जे आहे ते कोणी अशा प्रकारचा नाही. दोन्ही गोष्टींनी विचार करा तुम्ही. गुण चांगला नाही, ते रंग जो आहे तो रंग अशा प्रकारचा चांगला नाही. दोन्ही गोष्टींनी कुठेही चांगला प्रकार जो आहे तो प्रकार अशा प्रकारचा नाही. असं असताना मात्र जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याला सुंदर जे आहे ते सुंदर अशा प्रकारचं म्हणलेलं आहे. त्याचं कारणही लक्षात ठेवा. लक्षणं जी आहेत ते लक्षणं दोन पद्धतीने वेदांत शास्त्रामध्ये दोन लक्षणं जी आहेत ते दोन लक्षणं अशा प्रकारे सांगितले आहेत. एक तटस्थ लक्षण अशा प्रकार सांगितलेलं आहे आणि दुसरं लक्षण स्वरूप लक्षण अशा प्रकार सांगितलं आहे. स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण अशा प्रकारचं वेगळं असतं आणि तटस्थ लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण अशा प्रकारचं वेगळं असतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3 कडव्यामध्ये त्या परमात्म्याचं तटस्थ लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण अशा प्रकार सांगितलं आणि शेवटचं कडवं जे आहे त्या कडव्यामध्ये स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. विठ्ठल या लक्षणाचा विचार करत असताना शाखा चंद्र न्यायाचा विचार जो आहे तो विचार वेदांत शास्त्राने सांगितलेला आहे. शाखा चंद्र न्यायाच्या योगाने त्या परमात्म्याकडे पाहायला पाहिजे. शाखा चंद्र न्याय काय आहे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. लक्षात ठेवा. अमावस्या झालेली असते आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी काय असते प्रतिपदा अशा प्रकारची असते. प्रतिपदेचा चंद्र जो आहे तो प्रतिपदेचा चंद्र अशा प्रकारचा निघत असतो. पण त्याची कोर जी आहे ती त्या चंद्राची कोर एवढी बारीक जी आहे ती बारीक अशा प्रकारची कोर असते की ती कोर सर्वसामान्य जी आहे त्या सर्वसामान्याला अशा प्रकारची दिसत नाही. एक मनुष्य जो आहे तो एक मनुष्य अशा प्रकारचा असा एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे जात असताना त्याने सांगितलं त्या मित्राने अरे बाबा तू पाहिलं काय आज प्रतिपदेचा चंद्राची कोर जी आहे ती प्रतिपदेच्या चंद्राची कोर फार सुंदर अशा प्रकारची दिसायला लागली. त्याने सांगितलं बाबा त्या चंद्रोदयापासून मी चंद्राकडे अशा प्रकारचं पाहायला लागलो पण मला कुठेही चंद्र जो आहे तो चंद्र अशा प्रकारचा दिसला नाही. त्याने त्या दुसऱ्या मित्राचा हात धरला आपल्या गच्चीवर नेलं आणि गच्चीवर नेऊन त्याला सांगितलं की बाबा तुला चंद्र पाहायचंय ना मी तुला चंद्र अशा प्रकारचा दाखवतो. मग त्याने सांगितलं
ते समोर समोर दिसायला की नाही, मोठं झाड दिसायला की नाही, मोठं झाड. त्यांनी सांगितलं हो मोठं झाड दिसायला. त्याच्यावर एक डावीकडे एक फांदी जी आहे ती फांदी अशा प्रकारची दिसायला लागली बरं. फांदी डावीकडे एक फांदी निघाली. त्यांनी सांगितलं हो दिसायला, डावीकडे फांदी दिसायला. मग त्या फांदीच्यावर अजून एक लहान फांदी जी आहे ती फांदी अशा प्रकारची दिसायली की नाही, सांगितलं दिसायली. आणि त्याच्यावर एक डहाळी जी आहे ती डहाळी अशा प्रकारची निघालेली आहे आणि त्या डहाळीच्या वर चंद्र आहे. त्यांनी सांगितलं हो दिसला दिसला दिसला. म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं, मोठं झाड जे आहे ते मोठं झाड अशा प्रकारचं सांगितलं. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान फांदी सांगितली, त्याच्यापेक्षा लहान फांदी नंतर अशा प्रकारची सांगितली आणि त्याच्यानंतर मग कुठं ती डहाळी सांगितली. डहाळीच्या नंतर कुठे चंद्र जो आहे तो चंद्र अशा प्रकारचा सांगितला. लक्षात ठेवा. तसं 3 कडवे जे आहेत त्या 3 कडव्याचा विचार करत असताना पहिल्यांदा जे लक्षणं जे आहेत ते लक्षणं अशा प्रकारचे तुम्हाला आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले. हे मोठाले लक्षणं जे आहेत ते मोठाले लक्षणं अशा प्रकारचे सांगितले. कारण तुम्हाला आम्हाला लहान लक्षण जे आहे ते लहान लक्षण अशा प्रकारचं समजत नाही. लक्षात ठेवा. एखादा पहिल्या वर्गातला मुलगा आहे आणि त्या पहिल्या वर्गातल्या मुलाला 10वीचा अभ्यास जो आहे तो 10वीचा अभ्यास अशा प्रकारचा जर विचारला तर त्याला सांगता येईल काय? नाही. त्याला 10वीच्या अभ्यासाचं काही जे आहे ते काही अशा प्रकारचं सांगता येत नाही. त्याला काय करावं लागेल, पहिल्या वर्गापासून दुसऱ्यात जावं, दुसऱ्यातून तिसऱ्यात म्हणजे पास झाला तर बघा. रोज दरवर्षी जर नापास होऊ लागला तर मोठा अवघड काम आहे. म्हणजे असं करीत 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 10वी पर्यंत त्याला पोहोचावं लागेल. त्यावेळेस त्याला 10वीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास अशा प्रकारचा समजेल. असं लक्षण जे आहे ते लक्षण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा मोठं लक्षण जे आहे ते मोठं लक्षण अशा प्रकारे सांगितलं. आणि असं मोठं लक्षण सांगत असताना हळूहळू हळूहळू हळू मग त्याचं सूक्ष्म लक्षण जे आहे ते सूक्ष्म लक्षण अशा प्रकारे सांगितलं. जे लक्षण कधी जे आहे ते कधी अशा प्रकारचं बदलणार नाही असं लक्षण जे आहे ते लक्षण अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तटस्थ हे ध्यान विटेवरी. त्याचं तटस्थ लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण अशा प्रकारचं सांगितलंय. लक्षात ठेवा. आणि त्या तटस्थ लक्षणामध्ये त्या परमात्म्याचा स्वभाव जो आहे तो स्वभाव अशा प्रकारचा सांगितलं. लक्षात ठेवा. परमात्म्याचा स्वभाव कसा आहे हे सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रस्तुत त्याचं वर्णन जे आहे ते वर्णन केलेले. लक्षात ठेवा. कारण परमात्म्याचा स्वभाव जो आहे तो स्वभाव कसा आहे असं जर कोणी जर विचारलं तर तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन जे आहे ते त्याचं वर्णन केलेलं आहे. फक्त एकच मला सिद्धांत सांगतो आणि पुढे तो लक्षात ठेवा. परमात्मा कुठं उभा आहे हो? विटेवर उभा आहे की नाही? विटेची काय साईज असते? 4x8 बरोबर आहे ना? 4x8 म्हणजे बोलत असताना 4x8 म्हणायचं आणि 3x7 द्यायची. असंच की बोलत असताना काय म्हणायचं? 8x4ची वीट देतो म्हणायचं. आणि जे प्रत्यक्ष तिथं जर वीट जर आली त्याला जर मोजलं तर काय होत असतं मग ती 7x3चीच होत असते. लक्षात ठेवा. प्रकार असा आहे की वीट जी आहे ती वीट तुम्ही इथं काही करू नका, प्रयोग करू नका, इथं तर करूच नका, या नर्मदेच्या प्रदक्षिणेमध्ये तर करूच नका, घरी गेल्यानंतर करून बघावं. लक्षात. एक वीट घ्या आणि वीट घेऊन काय करा, त्या विटेवर दोन्ही पाय ठेवून बघा.
मावतात काय एवढंच बघा, बाकी पुढं काहीच बघू नका. लक्षात ठेवा, एक वीट जी आहे त्या विटेवर अशा प्रकारचे दोन्ही पाय जे आहेत ते दोन्ही पाय अशा प्रकारचे मावत नाहीत. थोडस पुढं बोलू का? हे आमचे कीर्तनकार असतात की नाही, त्या कीर्तनकारामध्ये ते कार्यक्रम पत्रिका काढल्या जाते आणि त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मग लिहिलेलं असतं हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कंधारकर. ते लिहित असताना मग त्या कीर्तनकाराला राग येते, फक्त हरिभक्त परायण गुरुवर्य मला का दिलं नाही. अरे बापरे, अरे तुला अशा प्रकारचं तू हरी नाही, भक्त नाही, परायण नाही, कशाचा पत्ता जो आहे तो पत्ता अशा प्रकारचा नाही. आणि त्याला हरिभक्त, आमचे शंकर म्हणत असताना असं म्हणायचे, हरिभक्त याचा अर्थ करत असताना शंकर करायचे हरभरे भरडण्यात पटाईत, त्याला हरिभक्त परायण म्हणायचे. प्रकार असा आहे की ज्याला साधं नाव जे आहे ते नाव अशा प्रकारचं लिहित असताना सुद्धा त्याला कमी जे आहे ते कमी अशा प्रकारचा कमीपणा वाटतो. तो परमात्मा जो आहे तो परमात्मा एवढीशी लहानशी वीट, नुसती वीट नाही, लक्षात ठेवा, एवढीशी लहानशी वीट, आणि ती वीट काही अशी दिली नाही, त्याला दिली नाही असं की बाबा तू हिच्यावर उभं आहे असं दिलं नाही. त्या पुंडलिकाने काय केलं, ती वीट घेतली आणि मागं फेकून दिली बस, आणि त्या परमात्म्याला सांगितलं जाय उभं आहे त्याच्यावर. त्याचा स्वभाव जो आहे तो स्वभाव अशा प्रकारचा आहे, एवढी लहान असणारी वीट जी आहे त्या विटेवर तो परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा उभा राहिला. कारण तो परमात्मा काही जर असेल तर तो भक्त वत्सल अशा प्रकारचा परमात्मा आहे, हे त्याचा स्वभाव अशा प्रकारचा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करताना त्याचा स्वभाव जो आहे तो स्वभाव अशा प्रकारचा सांगितला. सुंदर ते ध्यान उभे विटे विटेवरी, एका साध्या विटेवर तो परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा उभा राहिला, हे त्याचा स्वभाव. आता असं प्रत्येक एक कडव्याचं लक्षण जे आहे ते लक्षण जर सांगू लागलो तर सकाळ होईल, लक्षात ठेवा. म्हणून मी बाकीचे सगळे लक्षणं जे आहेत ते लक्षणं अशा प्रकारचे सांगत नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा, तो परमात्मा भक्त वत्सल जो आहे तो भक्त वत्सल आहे, हे त्याचं पहिलं लक्षण जे आहे ते पहिलं लक्षण अशा प्रकारचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, असा तो परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचे अनेक त्या अभंगाचा जर विचार जर केला तर अनेक पद्धतीने तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा कसा अशा प्रकारचा आहे असा विचार करत असताना तो परमात्मा त्याचे दोन लक्षणं जे आहेत ते दोन लक्षणे, एक तर तटस्थ लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण अशा प्रकारचं सांगितलं, आणि एक स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं आणि स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं, आणि तो परमात्मा स्वरूपाने कसा आहे आणि तटस्थ लक्षणाने कसा आहे याचा विचार जो आहे तो विचार आपल्याला थोडक्या वेळामध्ये करायचा आहे. आपल्याला संप्रदायाप्रमाणे सगळ्यांनी एकदा जागे असलेले सगळे आणि झोपलेले जागे होऊन सगळ्यांनी मिळून एकदा भजन करा. थोडक्यामध्ये तो विषय जो आहे तो विषय अशा प्रकारचा मांडून ते कीर्तन सेवा संपवतो. ते ज्ञान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवणिया तुळशी हा रगळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ज्ञान. महाराज या प्रकारचं परमात्म्याचं स्वरूप लक्षण वर्णन करतात आणि तटस्थ लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण अशा प्रकारचं वर्णन करतात. स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण
तेच लक्षात राहील असं कुठेही जे आहे ते कुठे अशा प्रकारचं नसतं, लक्षात ठेवा. परमात्मा ज्यावेळेस अवताराला आला त्यावेळेस तो परमात्मा जो आहे तो परमात्मा गोकुळावरून सरळ कुठे आला, पंढरपूरला अशा प्रकारचा तो परमात्मा आला, लक्षात ठेवा. तोच परमात्मा जो आहे तोच परमात्मा मागच्या काळाचा जर विचार जर केला तर तो परमात्मा जो आहे तो परमात्मा त्या परमात्म्याचा अवतार अयोध्येमध्ये अशा प्रकारचा झाला. आता असं सगळं प्रत्येक अवताराचा विचार जर केला तर असे वेगळे वेगळे त्या परमात्म्याचे अवतार जे आहेत ते अवतार अशा प्रकारचे झालेले आहेत असं आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतं, लक्षात ठेवा. प्रकार असा आहे की जे तटस्थ लक्षण असतं ते तटस्थ लक्षण बदलत असतं आणि स्वरूप लक्षण जे असतं ते स्वरूप लक्षण कधी जे आहे ते कधी अशा प्रकारचं बदलत नसतं, लक्षात ठेवा. तटस्थ लक्षण त्याचा कुठेतरी बदल जो असतो तो बदल अशा प्रकारचा होत असतो, पण स्वरूप लक्षण जे आहे त्या स्वरूप लक्षणामध्ये कधी बदल जो आहे तो कधीच बदल अशा प्रकारचा होत नसतो. एक वेदांत शास्त्राने एक दृष्टांत जो आहे तो दृष्टांत अशा प्रकारचा दिला, तो दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात चांगलं येईल. एक मनुष्य नवीन गावामध्ये आला आणि नवीन गावामध्ये आल्यानंतर प्रकार असा आला की त्या गावाच्या बाहेर मारुतीचा पार जो आहे तो मारुतीचा पार होता आणि हे सगळं पूर्वीपासूनच चालत आले, लक्षात ठेवा. मारुतीच्या पारावर 10-20 जण नेहमी बसलेलीच असतात, त्यांना काहीच काम नसतं. ते 10-20 जण जे असतात ते 10-20 जण त्या मारुतीच्या पारावर बसलेलेच असतात आणि मग यांचे कारस्थान जर कोणतं जर असेल तर फार चांगले कारस्थान असतात. नांदवलेले पळवतात आणि पळवलेल्याला नांदवतात, बस त्यांचे कामच ते असतात. बघा, दुसरं त्यांच्याजवळ काम जे आहे ते कामच अशा प्रकारचं काही नसतं. कुठंतरी कोणाच्या तरी उकळ्या पाकळ्या सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं काढायचं आणि दुपारच्या वेळेला मग घरचा निरोप येतो, चहा झाला या, ते चहा पितात पुन्हा तिथं जेवून बसतं बेटा, काहीच करत नाही, लक्षात ठेवा. त्यांना तोच धंदा जो असतो तो धंदा अशा प्रकारचा असतो. असे त्या मारुतीच्या पारावर 10-20 जण बसलेले होते. एक परगावचा मनुष्य जो आहे तो परगावचा मनुष्य आला आणि परगावचा मनुष्य आल्यानंतर त्या माणसाने विचारलं, का हो अमुकाचं घर कोणतं आहे? एकाने सांगितलं त्याच्यामध्ये. तेव्हा ते कावळा बसलाय की नाही, कावळा, ते कावळा बसलेलं घर त्याचं घर आहे बघा. आता असं म्हणल्यानंतर प्रकार झाला, त्याने घराचा पत्ता सांगितला की नाही. कावळा बसला हे घराचा पत्ता जो आहे तो पत्ता त्यांनी सांगितला, पण प्रकार असा आला त्याने ते घर पाहिल्यानंतर ते चालत 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 अशा प्रकारचा गेला आणि चालत जात असताना त्याने असं वर पाहिलं, ते कावळा दुसऱ्या घरावर जाऊन बसला. या घरावर उठला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. ते त्या घरामध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं, का हो रामराव आहेत काय? ते म्हणले, वा रामरावचं घर हे नाही. पुन्हा ते पारावर वापस आलं आणि त्यांनी सांगितलं, का हो म्हणले, तुम्ही सांगितलं कावळा बसलेला घर त्या रामरावचं घर आहे, ते रामरावचं घर तर नाही हो. त्यानं सांगितलं, कावळा बसलेलं घर अशा प्रकारचं रामरावचं नाही, कावळा बसल्याच्या पलीकडचं घर रामरावचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, आता कावळा धरून काही मी थोडी ठेवू शकतो, ते उडून गेला त्याला मी काय करणार आहे? मग त्यांनी सांगितलं, बरं आता ते कावळा बसलेला घर आहे की नाही, त्याच्या पलीकडचं घर रामरावचं आहे. योगायोग असा आला, हे पाहत 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 जे गेलं ते मधलं घर सोडलं, ते पलीकडच्या घरावर कावळा जाऊन बसला. आता ते 2-4 वेळा झाला ते कावळा काही त्या घरावर, ते ज्या घर पाहिजे होतं त्या घरावर काही अशा प्रकारचा बसत नव्हता. ते पुन्हा पारावर आला आणि त्यांनी सांगितलं, अहो खरं तर सांगा काय? त्यांनी सांगितलं, काय लबाडायचं? म्हणजे 3-4 वेळा तुला सांगितलं, तुला अक्कल आहे की नाही? कावळा बसलेलं घर त्याचं आहे. आता कावळा बसलेलं घर जर त्याचा अशा प्रकारचा असेल आणि कावळा जर दुसऱ्या घरावर जर बसलेला असेल तर ते पक्क लक्षण झालं का त्या घराचं? नाही. कावळा बसणं हे त्याचं लक्षण जे आहे ते लक्षण तटस्थ लक्षण अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. पण एकाने सज्जन अशा प्रकारचा होता, त्याने सांगितलं कावळा बसलेलं सोडून द्या म्हणला. ते कावळा अशा प्रकारचं बसलेलं सोडून द्या, पण ज्याच्या घराला निळा रंग अशा प्रकारचा लावलेला आहे ते घर मात्र रामरावचं आहे. आता मी तुम्हाला विचारतो, निळा रंग लावलेलं घर जर रामरावचं असेल तर निळा रंग बदलल काय? नाही. निळा रंग जो आहे तो निळा रंग अशा प्रकारचा बदलणार नाही. हे जसं अशा प्रकारचं असावं
तसे 2 लक्षणं जी आहेत त्या 2 लक्षणांच्या युक्त अशा प्रकारचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमात्म्याचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. तो परमात्मा जो आहे तो परमात्मा पांडुरंग जर त्याचं लक्षण स्वरूप लक्षण वेगळं अशा प्रकारचं असेल आणि तटस्थ लक्षण जर असेल तर मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये तोच परमात्मा जो आहे तोच परमात्मा विटेवर उभा होता काय? नाही. तो परमात्मा विटेवर जो आहे तो विटेवर अशा प्रकारचा उभा होत नव्हता. उलट एक गोष्ट जी आहे ती एक दृष्टांत जो आहे तो दृष्टांत अशा प्रकारचा सांगितला जातो. दिवाळी आली आणि त्या दिवाळीच्या दिवशी नामदेवराय आले आणि नामदेवरायाने परमात्म्याला सांगितले की देवा आज दिवाळी आहे, तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल आणि येऊन काय करावं लागेल, आम्ही तुम्हाला स्नान हे ते सगळं अशा प्रकारचं करणार आहेत, तुम्हाला गोडधोड खाऊ घालायचे, तुम्ही आमच्या घरी या. देवाने सांगितलं की बाबा एवढं हे सोपं काम नाही बरं का नाम्या, हे काम एवढं सोपं अशा प्रकारचं नाही. या विटेवरून खाली उतरता येत नाही, इथं कोणीतरी उभं पाहिजे, त्यावेळेसच कुठेही वीट इथं अशा प्रकारचं हे करावं लागतं. त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं की देवा तुम्ही आमच्या घरी जा, मी इथं उभं राहतो. देवाने सांगितलं नाम्या हे काही साधी गोष्ट नाही. इथं उभं राहणं जे आहे ते इथं उभं राहणं साधं जे आहे ते साधं अशा प्रकारचं नाही. ते कोणी भक्त येतील आणि काही कोणाला वर देशील तर मोठा ताप होऊन बसेल इथं. म्हणून वीट सोडून जे आहे ते वीट सोडून अशा प्रकारचं मला जाता येणार नाही. पण नामदेवरायांनी हट्ट जो आहे तो हट्ट केला आणि देवाला सांगितलं तुम्ही जा, मी तुमच्या विटेवर जे आहे ते विटेवर अशा प्रकारचं उभं राहतो. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. दिवाळीच्या दिवशी नामदेवरायांच्या घरी परमात्मा पांडुरंग आंघोळीसाठी गेला, ते तिथंच उभा राहिला काय? नाही, बदलला. तो परमात्मा जो आहे तो परमात्मा अशा प्रकारचा बदलला. त्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप अशा प्रकारचं, त्याचं लक्षण जे आहे ते लक्षण अशा प्रकारचं बदललं. लक्षात ठेवा. असं जसं व्हावं तसं तटस्थ लक्षण जे आहे ते तटस्थ लक्षण नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या वेळेला त्याचं लक्षण जे आहे ते लक्षण अशा प्रकारचं बदलतं. पण एक लक्षण जे आहे ते एक लक्षण परमात्म्याचं कधी जे आहे ते कधी अशा प्रकारचं बदलत नाही. आणि असं लक्षण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये अशा
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये परमात्म्याचं स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण अशा प्रकारे सांगितलं आणि परमात्म्याचं खरं स्वरूप जे आहे ते खरं स्वरूप अशा प्रकारचं काही जर असेल तर तो परमात्मा जो आहे तो परमात्मा कसा आहे सुखरूप अशा प्रकारचा आहे लक्षात ठेवा ते सुखरूप असणारं लक्षण जे आहे ते सुखरूप असणारं लक्षण कधी जे आहे ते कधी कोणत्याही अवतारामध्ये परमात्म्याचं सुखरूप असणारं लक्षण कधी जे आहे ते कधीच बदललं नाही कोणत्या दिवशी बदललं नाही कोणत्या अवतारामध्ये बदललं नाही कोणत्याही काळामध्ये सुख जे आहे ते सुख अशा प्रकारचं बदललं नाही उलट संतांनी वर्णन करत असताना सुखरूपाईचा सुधा स्वरूप अशा प्रकारचं जर काही असेल तर तो परमात्मा सुखरूप अशा प्रकारचा आहे लक्षात ठेवा आणि प्रत्येकाला सुखाची अपेक्षा जी आहे ती सुखाची अपेक्षा अशा प्रकारची असते आणि जिथं जिथं सुख अशा प्रकारचं मिळत असतं ते सगळं सुख काय असतं सुंदर अशा प्रकारचं असतं लक्षात ठेवा ते सुख काय असतं सुंदर अशा प्रकारचं असतं लक्षात ठेवा त्या सुखाला कुठेही कमतरता जी आहे ती कमतरता अशा प्रकारची नसते तो परमात्मा जो आहे तो परमात्मा सुखरूप अशा प्रकारचा असल्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण अशा प्रकारचं सांगत असताना तो परमात्मा सुखरूप आहे असं त्याचं स्वरूप लक्षण जे आहे ते स्वरूप लक्षण अशा प्रकारे सांगितलं आणि सुख हे त्याचं लक्षण खरं जर अशा प्रकारचं असेल पुन्हा एकदा पहिल्या विषयावर अशा प्रकारचा येतो की ती मुलगी जी आहे ती मुलगी सगळ्या घराला जर सुख देत असेल तर ती मुलगी दिसायला जरी वाईट असेल तरी काय असते ते सुख जी आहे ती सुख अशा प्रकारचं देत असते म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या परमात्म्याचं वर्णन करताना वर्णन केलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया तुळशिया रगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित तुकावणे माझी सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने ज्ञानेश्वर Thank you.